दादा मला तर तुझं नाव माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांना तुझं नाव सांग. मी अमरेश ठाणेकर. मी आमच्या या चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचा अध्यक्ष. दादा किती वर्षापासून सेवा करतोयस या देवळात? मी तर म्हणजे आमच्या आई बाबा म्हणजे लहानपणापासून म्हणजे आई बाबा यायची. आमच्या आई जास्त आवड होती विठ्ठल मंदिरात, ती सेवा करायची आणि आम्ही आमच्या आईबरोबर तेव्हा लहान असताना तेव्हा मी यायचो आणि तेव्हापासून माझे देवाची सेवा आमची चालू आहे. काय काय उपक्रम असतात दरवर्षी? म्हणजे या आषाढी एकादशी आषाढी एकादशीचे कसं असते, आता मला वाटतं 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. तर 18 तारखेला म्हणजे आनंद चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट आणि आमचा आनंद भारती समाज आमच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही म्हणजे 18 तारखेला पासून सप्ताह चालू असतो. त्या 18 तारखेला रात्री 12:40 पासून विणेकरी विणा घेतात. म्हणजे प्रत्येक विणेकरी 1 तास, 1.5 तास, 2 तास आणि म्हणजे असे 7 दिवस कंटिन्यू ती विणा खाली आपल्या ठेवलीच जात नाही. ती विणा खाली ठेवलीच जात नाही. ती विणा प्रत्येक विणेकरी 1 तास, 1.5 तास, अर्धा तास असं असते. आणि लोक याच्यासाठी वर्षानुवर्ष म्हणजे पहिलं 1 वर्ष म्हणजे अशी विणेकरीला एवढी गर्दी असते की नवीन नवीन लोक, नवीन पिढी, आपली युवा पिढी याच्यामध्ये सामील. पण त्यांना वेळ नाही देत. गेल्या वर्षीपासून जे असतात पण त्यांना 1-1, 2-2 वर्ष थांबायला लागते विणा घेण्यासाठी. आणि हा कंटिन्यू 7 दिवस प्रोग्राम. जेव्हा 27 तारखेला जेव्हा आपला आषाढी एकादशी त्या दिवशी विणा खाली ठेवली जाते, असा विषय असतो. दादा पहिलं तर मी तुझं मनापासून आभार मानेन, कारण तू आम्हाला ही संधी दिलीस पूर्ण देवळाची माहिती घेण्याची. आणि तुला खूप साऱ्या आमच्या भटकंती आणि बरंच काही या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अशीच विठ्ठला पांडुरंगाची सेवा करत राहा. नाही असंच आहे. आणि तुमचं तर पहिलं मी तुमच्या युट्यूबचं चॅनलचं आभार मानतो की तुम्ही आमच्या या विठ्ठल मंदिराच्या आषाढी एकादशी म्हणजे तुम्ही तुमचं याच्यामध्ये प्रदर्शन करणार आहे, म्हणून आम्ही चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट तर्फे तुमचे युट्यूबचे चॅनल म्हणजे आभार मानतो. आणि असंच तुमच्या युट्यूब चॅनलला पुढे पुढे जावं हीच ईश्वर विठ्ठल चरणी माझी प्रार्थना असणार. धन्यवाद.